नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला सुरमई फ्राय दाखवणार आहे. मी हे सुरमईच्या 3 तुकड्या घेतलेल्या आहेत. त्याला मी प्रथम मीठ लावून घेते. मॅरिनेशन करून घेऊया. याला कोणी तवा फ्राय, फिश तवा फ्राय असं म्हणतात, कोण फिश फ्राय म्हणतं किंवा कोण फिश मसाला असं सुद्धा म्हणतात. सगळ्या बाजूनी चांगलं लावून घ्यायचं. ही कोळी पद्धती, माझ्या बऱ्याच मैत्रिणी कोळी असल्यामुळे त्यांच्याकडून मी या गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याला हळद लावूया. अशी व्यवस्थित हळद घ्यायची, लावायची. दोन्ही बाजूनी लावून घ्यायची. आता या मी काश्मीरी मिरच्या गरम पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत. त्या साधारण 2 तास भिजवलेल्या आहेत. त्या 8 घेतलेल्या आहेत मी. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि ह्या 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता ही मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, ती आपण मसाल्यामध्ये घालून घेऊ. हा जो मी काश्मीरी मिरच्या ज्या वाटून घेतल्या आहेत आणि आलं आणि लसूण त्याची पेस्ट आहे. यात कोळी मसाला 3 चमचे मी घालून घेते. 3 चमचे. त्याच्यातच थोडी चिंच घालून घेते आणि मीठ अर्धा चमचा. आणि ह्याच्यात थोडं 1 चमचाभर तेल घालून घेऊया. तेल लावल्यामुळे मसाला नीट लागतो. आता आपला मसाला तयार झालेला आहे. आता हा आपण सगळा मसाला एकत्र करून घेतला आहे. त्याच्यात हे तांदळाचं पीठ घालायचं, साधारण 3 ते 4 चमचे, कारण तुकड्या मोठ्या आहेत. आता हे आपण सर्व एकत्र करून घेऊया. आता ती तुकडी मी अशी हातात घेते आणि हा मसाला असा लावून घेते. जास्त पाणी ऍड करू नका. जेवढं लागेल तेवढंच घ्या. आणि पीठ असल्यामुळे, तांदळाचं पीठ घातल्यामुळे तो मसाला छान असा लागला जातो एकसाथ. असा छान लावून घ्या. वाटी करा. दुसऱ्या साईडला पण असंच मसाला लावून ठेवूया.
असा सबंध बाजूनी मसाला लावून घ्या. हे आपण असं ठेवून घेऊया आणि हा साधारण 2 तास मॅरिनेट करायला ठेवूया. आता दुसऱ्याला मी लावून घेते, असं सगळ्या माशाला लावून घेते. आता मी हा तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यात तेल घातलं आहे. हे कढीपत्त्याचं एक घालते पान आणि आपल्या या तिन्ही सुरमई आहे ना, आपण जे मसाला लावून घेतला आहे मॅरिनेट करून घेतलेला आहे ते लावून तळायला ठेवूया. याला कोणी तवा फ्राय असं म्हणतात, कोणी मसाला फ्राय असंही म्हणतात. आता ही आपली फिश फ्रायची डिश तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी डिश आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद.